हॅलो डिअर स्टुडंट्स, कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत. एकचल समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरणांचा आता आपण शेवटचा टप्पा बघणार आहोत. संमिश्र शाब्दिक उदाहरणे. याच्या आधी आपण संख्यांवरील, अपूर्णांकांवरील, वयांशी निगडीत, नोटा, नाणी, तिकिटे याच्याशी निगडीत वेगळ्या प्रकारची शाब्दिक उदाहरणं पाहिलीत. आता काही आपण संमिश्र उदाहरणं बघणार आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारची उदाहरणं आपण पाहणार आहोत. काही परीक्षेमध्ये, काही परीक्षेत न विचारलेली. बघा, पहिलं उदाहरण आहे. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या वर्गाच्या बी तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा 20ने कमी आहे. त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? आता ही पहिली ओळ व्यवस्थित वाचा. मुलींची संख्या मुलांच्या तिपटीपेक्षा 20ने कमी, म्हणजे मुलींची संख्येची तुलना मुलांच्या संख्येशी केली. मुलांची संख्या x गृहीत धरा. समजा मुलांची संख्या x आहे. आता मुलींची संख्या किती येईल? तर मुलांच्या संख्येच्या तिपटीपेक्षा, याची तिप्पट म्हणजे किती येईल? 3x. 20ने कमी, कमी म्हणजे मायनस घ्यावं लागेल. ही आली मुलांची संख्या, ही आली मुलींची संख्या. मुलींची संख्या. आता त्या तुकडीतील मुलांची एकूण संख्या, मुलांची म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची असा प्रश्न अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या 68 असेल तर मुलींची संख्या किती? आता मुलांची संख्या x, मुलींची संख्या 3x वजा x, याची बेरीज केली की आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या मिळेल. म्हणून आपण याची बेरीज घेऊया. x अधिक 3x वजा 20, ही झाली मुलांची संख्या, ही मुलींची संख्या, आणि एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे यांची बेरीज बरोबर 68. हे 3x अधिक x 4x येईल. हे -20, -20 तिकडे घ्या, प्लस होतील, म्हणजे 68 अधिक 20, म्हणजे 4x बरोबर 68 अधिक 20 88 येईल. हे 4 गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणजे x बरोबर 88 भागिले 4. 88 भागिले 4 करा, 22 येईल. x ची किंमत 22 आली, म्हणजे मुलांची संख्या 22 आली. आता आपल्याला विचारले मुलींची संख्या. मुलींची संख्या किती आहे? 3x वजा 20 आहे. याच्यामध्ये x ची किंमत किती टाका? 22 टाका. मग 3 गुणिले 22 वजा 20, 22 त्रिक 66 वजा 20, 66 वजा 20 म्हणजे 46 येईल. ही मुलींची संख्या येईल. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. स्कॉलरशिप 2017च्या परीक्षेतले उदाहरण आहे. या प्रकारची आणखी 2 उदाहरणं आहेत स्कॉलरशिपमध्ये विचारलेली. हे दुसरं उदाहरण आहे बघा. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? तर हे उदाहरण आत्ताच्या प्रमाणात तुम्ही सोडवायचे. हे तुमच्यासाठी उदाहरण प्रॅक्टिसला दिलेलं आहे. पुढचं उदाहरण बघा. बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5ने अधिक आहे. आता इथं मुलींची संख्या मुलांच्या निमपटीपेक्षा 5ने अधिक, मग मुलांची संख्या x गृहीत धरावी लागेल, त्याच्यावरून मग मुलींची ठरवता येईल. मग समजा मुलांची संख्या x आहे. मुलांची संख्या बरोबर x. आता मुलींची किती येईल? निमपटीपेक्षा 5ने अधिक, मुलींची संख्या याची निमपट घ्यावी लागेल. याची निमपट म्हणजे निमपट याचा अर्थ भागिले 2. x ची निमपट x भागिले 2, 5ने अधिक म्हणजे अधिक 5, म्हणजे मुलांची संख्या आली x आणि मुलींची संख्या आली x अधिक 2/5. आता एकूण मुलांची संख्या 65 आहे. एकूण मुलांची म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या 65 आहे. मग मुलांची संख्या x अधिक मुलींची संख्या x/2 अधिक 5 बरोबर एकूण विद्यार्थी संख्या 65, असं हे समीकरण तयार होईल. आता हा छेद घालवण्यासाठी या 2 न मल्टिप्लाय करा प्रत्येक पदाला, म्हणजे छेद निघून जाईल. मग 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2x, याला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 2 गुणिले 1/2, याला 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 10 येईल.
याला 2 मल्टिप्लाय केल्यानंतर 130 येईल. हे 2ला 2 जातील म्हणजे राहिले 2x अधिक x 3x येईल. 3x अधिक 10 बरोबर 130 येईल. हे 10 इकडे मायनस होतील म्हणजे 3x बरोबर 130 वजा 10 म्हणजे 120 येईल. 3 गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे x बरोबर 120 भागिले 3 भाग लावून 100 किंमत येईल 40. म्हणजे मुलांची संख्या 40 आहे. आता मुलींची संख्या विचारली. मुलींची संख्या किती आहे तर 1/2 अधिक 5. मुलींची संख्या 1/2 अधिक 5. यात x ची किंमत आहे 40. 40 भागिले 2 अधिक 5. 40 भागिले 2 म्हणजे 20 येईल. 20 अधिक 5 25 येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. स्कॉलरशिप 2022च्या परीक्षेतला प्रश्न आहे. आता हे पुढचं उदाहरण बघूया. एका गावाला जाण्यासाठी लागणाऱ्या अंतराचा 3/5 भाग व 20 किलोमीटर अंतर पार केले तरी ते गाव 60 किलोमीटर दूर राहिले, तर ते गाव किती किलोमीटर अंतरावर आहे? आता ते गाव किती किलोमीटर अंतरावर आहे हे ठरवण्यासाठी ते गाव x किलोमीटर अंतरावर आहे असं गृहीत धरा. समजा ते गाव x किलोमीटर अंतरावर आहे. आता समीकरण मांडा. कसं मांडायचं बघा. एका गावाला जाण्यासाठी लागणारं अंतर, हे लागणारं अंतर आपण x गृहीत धरले. याचा 3/5 भाग. आता याचा 3/5 भाग म्हणजे याला 3/5 न गुणायचं. 3/5 न गुणल्यानंतर 3x/5 येईल. याचा 3/5 भाग म्हणजे याला 3/5 न गुणायचं म्हणजे 3x/5 आले. आणि 20 किलोमीटर अंतर, एवढे अंतर पार केले म्हणजे एकूण अंतर x, त्याचा 3/5 भाग आणि 20 किलोमीटर एवढे अंतर पार केले. हे पार केलेले अंतर किंवा पूर्ण केलेले अंतर. तरी ते गाव 60 किलोमीटर दूर राहिले म्हणजे अजून गाव 60 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे हे अंतर अजून पूर्ण करायचं आहे. हे अंतर अजून अपूर्ण आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्या. हे पूर्ण केलेले अंतर आणि हे राहिलेले अंतर आणि एकूण अंतर किती आहे तर x आहे. हे समीकरण तयार झालं. आता हे समीकरण आपण सोडवूया. हे समीकरण सोडवायचं असेल तर हा छेद घालावा लागेल. पहिल्यांदा ही बेरीज करून घेऊया आधी. म्हणजे असेल 3x अधिक 5 हे 60 आणि 20 80 होतील बरोबर x. आता हा छेद घालण्यासाठी या छेदाने समीकरणाच्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. म्हणजे 5 न प्रत्येकाला गुणूया. 5 गुणिले 3x/5. याला 5 ने गुणा. 5 ने गुणल्यानंतर 400 येईल. याला 5 ने गुणा 5x येईल. हे 5 ला 5 कॅन्सल होतील म्हणजे 3x अधिक 400 बरोबर 5x. हे 3x तिकडं घ्या वजा होतील म्हणजे 400 बरोबर तिकडे गेल्यानंतर वजा होतील म्हणजे 5x वजा 3x 2x येईल. x ची किंमत काढण्यासाठी 2 इकडे भागिले होतील. 400 भागिले 2 म्हणजे 200 येईल. म्हणजे x बरोबर 200 म्हणजे ते गाव 200 किलोमीटर अंतरावर आहे किंवा एकूण अंतर 200 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण बघा. अब्दुलने, हे परीक्षेमध्ये विचारलं उदाहरण आहे स्कॉलरशिप 2021. अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे 2/5 भाग मोटारीने 1/2 भाग बसने पार केला तरी अजून बी गाव 15 किलोमीटर दूर आहे. तर ए व बी गावांमधील अंतर किती? आता आपण ए आणि बी या 2 गावांमधील अंतर x गृहीत धरूया. x किलोमीटर. आता एकूण अंतरापैकी 2/5 भाग मोटारीने पूर्ण केला म्हणजे मोटारीने किती अंतर पूर्ण केले तर मोटारीने 2/5 भाग. आता याचा 2/5 भाग म्हणजे याला 2/5 न गुणायचं म्हणजे 2x/5 आले. हे झालं मोटारीने पार केले अंतर. पुढं 1/2 भाग बसने पार केला. याचा 1/2 भाग म्हणजे याला 1/2 न गुणा म्हणजे 1/2 येईल. हे आले बसने पार केले अंतर. आणि तरी अजून
बी गाव 15 किलोमीटर आहे, म्हणजे राहिलेले अंतर किती आहे? 15 किलोमीटर. उरलेले किंवा राहिलेले अंतर, हे मोटारीने पार केलेले अंतर, हे बसने पार केलेले अंतर आणि हे उरलेले अंतर, या सर्व अंतरांची बेरीज करा म्हणजे आपल्याला त्या दोन गावांमधील अंतर मिळेल. आणि ते अंतर आपण किती गृहीत धरले? x, म्हणून बरोबर x. मोटारीने पार केलेले अंतर अधिक बसने पार केलेले अंतर अधिक उरलेले अंतर म्हणजे एकूण अंतर, आणि ते आहे x, म्हणून हे समीकरण तयार झालं. आता हा छेद घालण्यासाठी, हे छेदयुक्त समीकरण आहे, छेद घालण्यासाठी 5 आणि 2 यांचा लसावी काढा. 5 दुनी 10 येईल, 10 ने प्रत्येक पदाला गुणा. मग 10 गुणिले 2x/5, 10 गुणिले x/2, 10 गुणिले 15 आणि 10 गुणिले x 10x. इथं भाग जाईल, 5 1 5, 5 दुनी 10, 2 गुणिले 2 म्हणजे 4x येईल. 2 भागाला 2 1 2, 2 पंचे 10 अधिक 5x येईल. 10 गुणिले 15 150 येईल, बरोबर 10x. आता हे 4x अधिक 5x 9x होतील, म्हणजे 9x अधिक 150 बरोबर 10x. हे 9x तिकडे घ्या, वजा होतील, म्हणजे 150 बरोबर 10x वजा 9x. ही वजाबाकी करा, x येईल, x बरोबर 150, म्हणजे त्या दोन गावांमधील अंतर 150 किलोमीटर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण आता, हे स्कॉलरशिप 2025च्या परीक्षेतलं उदाहरण आहे. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत, 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती? तर उदाहरण जरी मोठं दिले असेल तरी उदाहरण सोपं आहे. पक्ष्यांची आपल्याला एकूण संख्या ठरवायची, ती संख्या आपण x गृहीत धरूया. समजा एकूण पक्ष्यांची संख्या x आहे. आता त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत, म्हणजे आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांची संख्या 1/2 आहे. याचा 1/2 म्हणजे 1/2 याला गुणायचे, 1/2 गुणिले x म्हणजे 1/2 येईल. त्याचबरोबर 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत, म्हणजे झाडावर असणारे पक्षी. झाडावर किती पक्षी आहेत? 1/3. एकूण पक्षी आहेत x, त्यापैकी झाडावर 1/3, मग 1/3 याला गुणा म्हणजे 1/3 येईल. हे आकाशात विहार करणारे, हे झाडावर बसलेले. त्यानंतर 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत, म्हणजे जमिनीवर किती आहेत? 1/8. याचा 1/8 म्हणजे 1/8 ने याला गुणायचे, म्हणजे येईल 1/8. आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत, अधिक तलावात किती पक्षी आहेत? 45. ते आपण इकडे मांडूया. थोडक्यात हे आकाशात विहार करणारे पक्षी, हे झाडावर बसलेले पक्षी, हे जमिनीवर असणारे पक्षी आणि तलावात असणारे पक्षी, या सर्व पक्ष्यांच्या, या सर्व पदांची आपण बेरीज करूया, म्हणजे आपल्याला एकूण पक्षी मिळतील. आणि एकूण पक्षी किती आहेत? तर x, म्हणून बरोबर x. आता हे छेदयुक्त एकचल समीकरण तयार झालेलं आहे. आपल्याला छेद घालवण्यासाठी 2, 3 आणि 8 यांचा लसावी काढावा लागेल. 2, 3, 8 यांचा लसावी काढायचा म्हणजे 2, 3 आणि 8 यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या. आता 2, 3 आणि 8 यांच्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या 24 आहे. मग 24 न प्रत्येकाला गुणूया. मग 24 गुणिले 1/2, 24 गुणिले 1/3, 24 गुणिले 1/8 अधिक 24 गुणिले 45 बरोबर 24 गुणिले x. काय केले आपण? 2, 3 आणि 8 हे छेद घालवण्यासाठी 2, 3 आणि 8चा लसावी 24, 24 न प्रत्येकाला गुणलेला आहे. आता छेद घालवा, 2 न भागवा, इथं 12 येईल, म्हणजे 12x आले. इथं 3 न भाग लावा, 3 1 3, 3 8 24, म्हणजे 8x आले.
इथं 8 भागाला 8 एके 8, 8 त्रिक 24, म्हणजे इथं आली 3x. आता 24 ने याला गुणा, 24 पंचे 120, आले 12, 24 चोक 96 आणि 12 108 बरोबर 24x. आता ही बेरीज करा, 12x अधिक 8x म्हणजे 20x, 20x अधिक x 3x 23x म्हणजे 23x अधिक 1080 बरोबर 24x. हे 23x इकडं अधिक आहे ते तिकडे वजा होतील, म्हणजे 1080 बरोबर 24x वजा 23x. ही वजाबाकी करा, 24x वजा 23x म्हणजे 1x बरोबर 1080. आता x ची किंमत आपल्याला मिळाली, परंतु x म्हणजे काय आहे तर एकूण पक्षांची संख्या 1080 आहे. मग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे, तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल? NMMSच्या परीक्षेत 2021 साली विचारलेला प्रश्न आहे. इथं एक पितळ हे संमिश्र आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन धातू वापरलेत, तांबे आणि जस्त. या दोन धातूंचं प्रमाण दिलेलं आहे 13:7. मी थोडक्यात गुणोत्तर दिलेले आहे. आता जेव्हा गुणोत्तर दिलं असेल तर त्या गुणोत्तराची समानपट x गृहीत धरायची. समजा गुणोत्तराची समानपट बरोबर x. मग याच्यावरून तांबे या धातूचं वजन येईल 13x आणि जस्त या धातूचं वजन येईल 7x. हे कोणाचं वजन आलं? तांबे या धातूचं वजन 13x. हे ग्रॅम मध्ये विचारलंय त्यामुळे आपण ग्रॅम मध्ये गृहीत धरूया. आणि जस्त या धातूचं वजन 7x ग्रॅम येईल. आता पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. पुढे काय म्हटलं बघा, तर 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात. मग आता बघा 1.5 किलोग्रॅम हे किलोग्रॅम मध्ये दिले, याचा आधी काय करूया ग्रॅम मध्ये करूया. याला 1000 न गुणा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, याला 1000 न गुणा म्हणजे 1500 ग्रॅम येईल. मग आता एवढ्या पितळेमध्ये तांबे आणि जस्त किती असेल हे ठरवण्यासाठी तांबे किती आहे तर तांबे आहे 13x, जस्त किती आहे 7x, आणि या दोन्हींनी मिळून काय तयार होते पितळ हे संमिश्र तयार होते बरोबर 1500. म्हणजे 13x अधिक 7x बरोबर 1500. या दोन्हींची बेरीज करा, 20x येईल. 20x बरोबर 1500. हे 20 गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे 1500 छेद 20. हे कॅन्सल करा, 0 भाग लावा, 75चा भाग लागेल. x ची किंमत 75 आली. आता x म्हणजे काय आहे समानपट आली 75. आपल्याला विचारलंय जस्त किती असेल. आता जस्त किती आहे तर जस्त आहे 7x. याच्यामध्ये x ची किंमत 75 टाका, हा गुणाकार करा, 7×5 35, 7×7 49 आणि 3 52. म्हणजे त्या संमिश्रामध्ये जस्त किती ग्रॅम असेल 525 ग्रॅम असेल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आता हे पुढचं उदाहरण बघा, एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकांच्या 50% पुस्तके मराठीची आहेत. मराठीच्या पुस्तकाच्या 1/3 पुस्तके इंग्रजीची आहेत. इंग्रजीच्या पुस्तकांच्या 25% पुस्तके गणिताची आहेत. उरलेली 560 पुस्तके इतर विषयांची आहेत. तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत? एकूण किती पुस्तके आहेत हे आपल्याला ठरवायचे. आपण एकूण पुस्तकांची संख्या x गृहीत धरूया. समजा त्या ग्रंथालयामध्ये एकूण पुस्तके किती आहेत तर x आहेत. आता त्यापैकी एकूण पुस्तकांच्या 50% पुस्तके मराठीची आहेत. 50% म्हणजे 1/2. कसं ते बघा, 50% म्हणजे 50/100. याला भाग लावून
5 एके 5, 5 2 10 म्हणजे 1/2 येईल. थोडक्यात 50%चा अर्थ होतो 1/2. 25%चा अर्थ होतो 1/4. 25% म्हणजे 25/100. भाग लावून 1/4 येईल. तर आता बघा, एकूण पुस्तके आहेत X, त्याच्या 1/2 किंवा 50% पुस्तके मराठीची आहेत. आता याच्या 50% म्हणजे याला 50%ने किंवा 1/2 गुणा म्हणजे मराठीच्या पुस्तकांची संख्या येईल 1/2. हे समजलं. एकूण पुस्तके X, त्याच्या 50% म्हणजे त्याला 50% किंवा 1/2 गुणायचं म्हणजे 1/2 आलं. केले मराठीच्या पुस्तकांची संख्या. आता पुढं मराठीच्या पुस्तकांच्या 1/3 पुस्तके इंग्रजीची. म्हणजे इंग्रजीची किती पुस्तके आहेत, तर जेवढी मराठीची आहेत, मराठीची किती आहेत 1/2, त्याच्या 1/3 म्हणजे याला गुणिले 1/3 करावं लागेल. याली इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या म्हणजे किती येईल, तर 1/6 येईल. 1/6 याली इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या. आता पुढं इंग्रजीच्या पुस्तकांच्या 25% पुस्तके गणिताची आहेत. आता गणिताची पुस्तक किती आहेत बघा. इंग्रजीची पुस्तक किती आहेत 1/6. 25% म्हणजे 1/4. 25% म्हणजे 1/4. 1/4 ने याला गुणा म्हणजे असं येईल, हा गुणाकार करा x आणि हा गुणाकार 24. ही आली गणिताच्या पुस्तकांची संख्या. आणि उरलेली पुस्तके किती आहेत, उरलेली पुस्तके आहेत 560. तर मग आता समीकरण मांडूया. बघा, मराठीच्या पुस्तकांची संख्या 1/2 अधिक इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या 1/6 अधिक गणिताच्या पुस्तकांची संख्या 1/24 अधिक इतर विषयांची किंवा उरलेली पुस्तकांची संख्या 560 बरोबर एकूण पुस्तकांची संख्या X. हे समीकरण तयार झालं. आता हे छेद असणारं समीकरण आहे. हे समीकरण सोडवायचं असेल तर छेदांचा लसावी काढा. 2, 6 आणि 24 यांच्या पाड्यात लहानात लहान असणारी संख्या शोधा. 2च्या पाड्यात 24 आहेत, 6च्या पाड्यात पण 24 आहेत, 24च्या पाड्यात पण 24 आहेत. मग लसावी 24 येईल. 24 ने याला मल्टिप्लाय करा. 24 गुणिले 1/2 अधिक 24 गुणिले 1/6 अधिक 24 गुणिले 1/24 अधिक 24 गुणिले 560 बरोबर 24 गुणिले x. 24 न प्रत्येक पदाला मल्टिप्लाय केलं आहे. आता हे सोडवूया. छेद घालवा, 2 न भाग जाईल, इथं 12 येईल. इथं 6 ने भाग घालवा, 6 चोक 24. इथं 24 ला 24 जातील. म्हणजे आता इथं करायला बघा, 12 गुणिले x 12x अधिक इथं करायला 4x अधिक हे 24 ला 24 गेले, इथं राहिलं x अधिक हा गुणाकार करत बसू नका, आवश्यकता वाटली तर करूया. 24 गुणिले 560 बरोबर 24x. आता हे 12x अधिक 4x म्हणजे 16x. 16x अधिक x म्हणजे 17x. 17x अधिक 24 गुणिले 560 बरोबर 24x. हे 17x तिकडे वजा होतील म्हणजे इकडे काय राहिलं 24 गुणिले 560 बरोबर 24x वजा 17x. ही वजा करा, 7x येईल. 7x बरोबर 24 गुणिले 560. 7 गुणिले इकडे मांडा, भागिले होतील म्हणजे 24 गुणिले 560 छेद 7 बरोबर x. 7 न भाग घालवा, 7 एके 7, 7 8 56 जी 24 गुणिले 80, 24 8 192 म्हणजे 1920 गुणाकार येईल. x ची किंमत आली 1920 म्हणजे त्या ग्रंथालयामध्ये एकूण 1920 पुस्तके आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण स्कॉलरशिप 2024च्या परीक्षेत विचारलं आहे.
बघा, एका पुस्तकाचा 5/9 भाग 68 पाने वाचून झाल्यावर 92 पाने उरत असतील तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने आहेत? त्या पुस्तकामध्ये एकूण किती पाने आहेत हे ठरवायचंय. आपण असं गृहीत धरूया की त्या पुस्तकाला एकूण पाने आहेत x. आता एकूण पानापैकी किती पाने वाचली तर 5/9 भाग वाचली, म्हणजे वाचलेला भाग 5/9. आता याचा 5/9 म्हणजे याला 5/9 न गुणावं लागेल. मग 5/9 गुणिले x ही वाचलेली पाने अधिक 68 पाने, एवढी पाने वाचलेली आहेत. वाचलेल्या पानांची संख्या गणित नीट वाचा. 5/9 भाग, 5/9 भाग म्हणजे 5/1/9 अधिक 68 पाने, आणि उरलेली पाने आहेत 92. ही उरलेली पाने म्हणजे वाचलेली पाने आणि उरलेली पाने बरोबर एकूण पाने. एकूण पाने आहेत x. हे समीकरण तयार झालं. हे समीकरण आता आपण सोडवूया. आता समीकरण सोडवण्यासाठी आधी ही बेरीज करून घेऊया. 5x छेद 9 हे 8 आणि 2 10, 9 6 15 आणि 1 16 बरोबर x. छेद घालवण्यासाठी 9 न मल्टिप्लाय करा. 9 न मल्टिप्लाय केल्यानंतर 9 गुणिले 5x/9, 9 गुणिले 160 आणि 9 गुणिले x. हे 9ला 9 जातील. हे 5x तिकडे न्या, वजा होतील. इकडं डावीकडे करा येईल 9 गुणिले 160 बरोबर 9x. हे 5x इकडे वजा होतील. आता हे वजाबाकी करा. 9 गुणिले 160 बरोबर ही वजाबाकी येईल 4x. 4 गुणिले इकडे घेतल्यानंतर भागिले होतील, म्हणजे 9 गुणिले 160 भागिले 4 बरोबर x. 4 न भाग लावा, 4 चौक 16, 40 येईल. आणि 40 गुणिले 9 करा, 360 येईल. म्हणजे x ची किंमत 360 आहे. म्हणजे त्या पुस्तकाला एकूण 360 पाने आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आता हे स्कॉलरशिप 2018च्या परीक्षेतलं उदाहरण आहे. आत्ताच्या पद्धतीनेच आहे. रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने उरली, व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती? आपण आधी रवीनाच्या पुस्तकाचा विचार करूया. आता अगदी थोडक्यात मांडूया. रवीनाच्या पुस्तकामध्ये किती पाने ते शोधूया. समजा रवीनाच्या पुस्तकाची पाने आहेत x. बघा, आता मी थेट समीकरण मांडणार आहे. याचा 3/4 भाग. आता याचा 3/4 भाग म्हणजे 3x/4 आणि 17 पाने, एवढी पाने वाचली आणि 28 पाने शिल्लक राहिली. म्हणजे ही वाचलेली पाने आणि ही न वाचलेली पाने. वाचलेली पाने आणि न वाचलेली पाने म्हणजे एकूण पाने ती आहेत x. हे झालं रवीनाच्या पुस्तकासाठी एकचल समीकरण तयार केलं आपण. आता हे सोडवूया आपण. 3x/4 28 आणि 17 45 येईल बरोबर x. 4 न मल्टिप्लाय करा म्हणजे छेद निघून जाईल. 4 न मल्टिप्लाय केल्यावर 4 ला 4 जातील म्हणजे 3x. याला 4 न मल्टिप्लाय करा 180 येईल. याला 4 न मल्टिप्लाय करा 4x येईल. हे 3x इकडे घ्या, वजा होतील म्हणजे इकडे राहिले 180. हे 3x इकडे वजा होतील म्हणजे 4x वजा 3x x येईल. म्हणजे x ची किंमत 180 आली. याचा अर्थ रवीनाच्या मराठीच्या पुस्तकाची पाने 180 आहेत. आता आपण काजलच्या इतिहासाच्या पुस्तकांच्या पानांची संख्या ठरवूया. काजलच्या इतिहासाच्या पुस्तकाची पाने. समजा इतिहासाच्या पुस्तकाची पानांची संख्या आहे y. इतिहासाच्या पुस्तकांची पानांची संख्या आहे y. त्याचा 3/5 भाग. आता याचा 3/5 भाग म्हणजे 3y/5 आणि 20 पाने वाचली म्हणजे ही वाचलेली पाने. 3/5 भाग आणि 20 पाने वाचली
तेव्हा 26 पाणी शिल्लक राहिली. ही वाचलेली पाणी आणि ही न वाचलेली पाणी 26. वाचलेली पाणी आणि न वाचलेली पाणी म्हणजे एकूण पाणी ते आहेत y. मग आता असं येईल 3y छेद 5, 20 अधिक 26 म्हणजे 46 येईल बरोबर y. हा छेद घालण्यासाठी 5 न मल्टिप्लाय करा. 5 न याला गुणल्यानंतर 5 ला 5 जातील, राहिले 3y. 5 न याला गुणल्यानंतर 5 30, 5 चोक 20 आणि 3 23. याला 5 गुणल्यानंतर 5y. हे 3y तिकडे वजा होतील म्हणजे 230 बरोबर हे 3y तिकडे वजा होतील म्हणजे 5y वजा 3y 2y येईल. आता 2 गुणिले तिकडे भागिले होतील म्हणजे y बरोबर 230 भागिले 2, y बरोबर 115 येईल. म्हणजे इतिहासाच्या पुस्तकांच्या पानांची संख्या 115 आली. 115. आणि मराठीच्या पुस्तकांच्या पानांची संख्या आली 180. आता प्रश्न विचारलाय रवीनाच्या पुस्तकाच्या पाने काजलच्या पुस्तकांच्या पानांपेक्षा किती जास्त आहेत. रवीनाच्या पुस्तकाच्या पानांची संख्या आहे 180 आणि काजलच्या पुस्तकाच्या पानांची संख्या आहे 115. कितीने जास्त आहे फरक काढा. 65 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. हे स्कॉलरशिप 2018च्या परीक्षेतलं विचारलेलं उदाहरण आहे. उदाहरण कमीत कमी वेळात सोडवता आलं पाहिजे, त्यासाठी सराव करा. पुढचं उदाहरण, रमेशने आपल्या पगाराच्या 4/5 भाग घर खर्चासाठी 1/8 रक्कम प्रवासासाठी खर्च केली तेव्हा त्याच्याजवळ 3600 रुपये शिल्लक राहिले, तर त्याचा पगार किती. समजा त्याचा पगार आहे x. आता त्यानं घर खर्चासाठी किती वापरले, घर खर्च, तर पगाराच्या 4/5. आता याचा 4/5 म्हणजे 4/5 याला गुणायचंय म्हणजे येईल 4x/5. एवढी रक्कम घर खर्चासाठी वापरली. 1/8 रक्कम प्रवासासाठी, आता याचा 1/8 रक्कम म्हणजे याला 1/8 न गुणावं लागेल म्हणजे 1/8 याला गुणल्यानंतर येईल 1/8. एवढी रक्कम त्यानं कशासाठी वापरली, प्रवासासाठी. आणि तरी सुद्धा त्याच्याजवळ किती शिल्लक राहिले, 3600 रुपये. 3600 रुपये शिल्लक राहिले. म्हणजे ही घर खर्चासाठी वापरलेली रक्कम, ही प्रवासासाठी वापरलेली रक्कम, ही शिल्लक रक्कम, या सर्वांची बेरीज केली की आपल्याला त्याचा पगार मिळेल. तो पगार आहे x. आता हे छेदयुक्त समीकरण तयार झालं. छेद घालण्यासाठी 5 आणि 8चा लसावी 40 येईल. 40 न प्रत्येकाला गुणूया. मग 40 गुणिले 4x/5 अधिक 40 गुणिले 1/8 अधिक 40 गुणिले 3600 बरोबर 40 गुणिले x. इथं भाग घालवा. 5 एके 5, 5 अटे 40, 8 गुणिले 4 म्हणजे 32x आले. इथं 8 एके 8, 8 45 म्हणजे अधिक इथं आले 5x. हा गुणाकार करत बसू नका. 40 गुणिले 3600 बरोबर 40x. आता हे बेरीज करा. 32x अधिक 5x 37x. 37x अधिक 40 गुणिले 3600 बरोबर 40x. हे 37x तिकडे घ्या, वजा होतील म्हणजे 40 गुणिले 3600 बरोबर हे 37 तिकडे वजा होतील मग 40x वजा 37x म्हणजे 3x येईल. आता x ची किंमत काढण्यासाठी 3 इकडे घ्या, गुणिलेचे काय होतील, भागिले होतील म्हणजे 40 गुणिले 3600 छेद 3 बरोबर x. 3 भाग लावा, 1200चा भाग लागेल म्हणजे x बरोबर. आता हा गुणाकार करा. 40 गुणिले 1200, 12 चोक 48 आणि 1 2 3 शून्य द्या म्हणजे x ची किंमत 48,000 आली. आता x म्हणजे काय आहे, तर रमेशचा पगार आहे. किती आला, 48,000 रुपये.
पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल.